नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या संवाद पर्व हा ग्रंथ महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा एकत्रित इतिहास आहे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पंजाबमधील कष्टकरी दलित शेतमजुरांचे नेते बंता सिंग यांच्या वार्तालापाचे आयोजन। आणि अजय अतुल हे दोघे रथाची दोन चाके नसून एकच चाक आहे। संगीतकार अजय अतुलचे आईवडील निर्मला आणि अशोक गोगावले यांचे मनोगत। ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचा संवाद पर्व हा ग्रंथ महाराष्ट्राचा राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा इतिहास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले। अमेय प्रकाशनच्या वतीने ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या संवाद पर्व या पुस्तकाच्या 5 खंडांचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, अमेयचे अण्णासाहेब लाटकर, उल्हास लाटकर आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना पवार म्हणाले, शिंदे यांनी विविध प्रकारच्या लोकांना पत्रे लिहिली। यात राजकारणी, प्रशासक, लेखक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचा समावेश असून पत्रामध्ये काही विचार, भूमिका मांडण्याची खबरदारी घेतली आहे। त्यामुळे संवाद पर्व हा लोकांची मने जोडण्याचा प्रयत्न आहे। समाजाचा विचार करून योग्य त्याचा पाठपुरावा करण्याची बांधिलकी, प्रामाणिकपणा पत्रातील शब्दातून सिद्ध होतो। यशवंतराव चव्हाणांनी आणीबाणीच्या काळात वेणुताईंना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या मनातील अस्वस्थता पाहायला मिळते। त्याप्रमाणे रावसाहेबांच्या पत्रातून दिशा मिळेल। त्यांच्या पत्नी शशिकलाताईंनी ही पत्रे सांभाळून ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत। आता रावसाहेबांनी रयतेची यशोगाथा लिहावी असेही त्यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर पतंगराव कदम म्हणाले, सध्या सगळीकडे विसंवाद पाहायला मिळतो, त्यामुळे संवादाची गरज निर्माण झाली आहे। कारण संवादातून प्रश्न सुटतात, त्यासाठी हा ग्रंथ मौल्यवान आहे। ॲडव्होकेट शिंदे यांच्यावर महात्मा गांधी आणि डाव्या क्रांतीचा प्रभाव आहे। त्यातून जी संधी चालून आली ती त्यांनी घेतली, लोकांशी पत्रातून संवाद साधला। त्यामुळे या पत्रसंवादातून एका थोर व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडतात, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले। लोक काय म्हणतील याचा विचार न करता पत्र लिहिली असून या पत्रांची साहित्यात गणना हवी, अशी अपेक्षा ॲडव्होकेट शिंदे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पंजाबमधील कष्टकरी शेतमजुरांचे नेते बंता सिंग यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले। बंता सिंग यांच्या पत्नी हरबंस कौर, सामाजिक कार्यकर्ते नटसिंग, त्यांच्या पत्नी जसवीर कौर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश धोंगडे, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, लेखिका मुक्ता मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या मुलीवर आणि कुटुंबावर झालेल्या अत्याचारासंदर्भात बंता सिंग म्हणाले, आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात मी आवाज उठवला होता। त्यासाठी मला मारहाणी करण्यात आली। त्यात मला दोन्ही हात व पाय गमवावे लागले होते, पण तरीही माझी इच्छाशक्ती कमी झाली नाही। प्रत्यक्षात खुनाच्या गुन्ह्यामध्ये कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा होते, पण माझ्या मुलीवर अत्याचार केलेल्या गुन्हेगारांना खूपच कमी शिक्षा झाली होती। माझ्यासह पंजाबमधील 14 संघटनांनी दिलेल्या लढ्यामुळे 7 वर्षाची शिक्षा गुन्हेगारांना देण्यात आली। ही शिक्षाही कमीच आहे असे मला वाटते। रेशनच्या दुकानात काळा बाजार करून केरोसिन विकले जात आहे, त्या विरोधात मी आवाज उठविला। त्यामुळेच माझ्या कुटुंबावर हे संकट ओढावले। आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर कुठेही लूट होत असेल तर त्या विरोधात मी आवाज उठवणार आहे, असेही ते म्हणाले। अजय अतुल हे दोघे रथाची 2 चाकं नसून एकच चाक आहे, असे मनोगत प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे आईवडील निर्मला गोगावले आणि अशोक गोगावले यांनी केले। सुतिका सेवा मंदिराच्या हीरक महोत्सवानिमित्त गोगावले या दाम्पत्याने संगीतकार अजय अतुल कसे घडले, कसे वाढले हे प्रेक्षकांसमोर उलगडत नेले। सुतिका सेवा मंदिराचे विश्वस्त डॉक्टर आलोक देवधर यांनी त्यांची मुलाखत घेतली। यावेळी सुतिका सेवा मंदिर संस्थेच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन अजय अतुल यांच्या हस्ते, तर आरोग्य येथे मासिकाच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉक्टर प्र. ची शेजवलकर यांच्या हस्ते झाले। यावेळी डॉक्टर दिलीप देवधर,
डॉक्टर श्रीकांत केळकर उपस्थित होते. यावेळी आनंदी जीवन कसे जगावे हा विषय असलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत नूतन पाठक, पुष्पा घडसासी, चित्रलेखा पाटील, पद्मजा पुरोहित यांना पुरस्कार देण्यात आला. विमला गोगावले म्हणाल्या, अजय अतुल आज यशाच्या शिखरावर असले तरी त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. आजही अतुलला ठेचा तर अजयला वडापाव आवडतो. त्या दोघांनीही नॅशनल अवॉर्ड मिळवले. आता ऑस्कर अवॉर्ड मिळावे अशी अपेक्षा आहे. अशोक गोगावले म्हणाले, अजय अतुल यांनी शाळेत असताना संगीतकार व्हायचं ठरवलं होतं. त्यांचा हा निर्णय मला त्यांच्या आईच्या मार्फत सांगितला होता. संगीताचं शिक्षण या दोघांनीही घेतलं नाही, पण मराठीतील पहिलं नॅशनल अवॉर्ड त्यांच्या नावावर आहे हे कळाल्यावर समाधान वाटलं. हे केवळ त्यांचे गणपती बाप्पावर असलेल्या श्रद्धेमुळे झाले असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉक्टर आलोक देवधर यांनी केले. मला अजून लोकांच्या प्रश्न आहेत. संगीतकार होण्याचा या जगात कुठलाही पोच नाही. संगीतकार माझ्या मते देवाचा असल्याने जन्मालाच होतो. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला काहीतरी एखादी चाल सुचणं ही जेवढी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती अशी सुचली पाहिजे, अशी नाही सुचली पाहिजे असं कुठलंही शिक्षण नाही. त्याचं ते शिकवून नाही. तो एक एक्सपिरियन्सचा मुद्दा आहे. तो तुमच्या ऐकण्याची काय तुमची सामग्री आहे आणि बेसिकली तुमचा स्वभाव सुद्धा ते सगळ्यांच्या एकमेकात एक कसं तुमची जडणघडण कशी आहे, संस्कार काय, त्याच्यावरून ते सगळं स्फुरत जातं. म्हणजे गाणं कुठल्याही प्रकारचं असो, गझल असो, फिल्म असो, म्हणजे नॉर्थ असो, पॉप असो, रॉक असो, ते कोणाला कसं सुचतं याची काही प्रोसेस नाही. सो बिईंग अ म्युझिशियन वाजवायला शिकू शकता, सूर तालाचं ज्ञान येऊ शकतं, शास्त्र शिकता येऊ शकतं, संगीत शिकताच येत नाही. बरोबर, संगीत असं नाही. त्यामुळे प्रयत्न असा करावा तरुणांनी किंवा ज्यांना यायचं आहे त्यांनी ते शास्त्र समजून घेण्यामध्ये जेवढा वेळ घालवायला हवा त्याच्या रियाजामध्ये, त्याच्या तालमीमध्ये, तितकाच जास्त त्यांनी त्या संगीताचा जो एक गाभा आहे तो समजून घेण्याचा आणि तो आपल्या उतरवण्याचा प्रयत्न जास्त करणं महत्वाचं आहे. कारण नुसतंच शास्त्राने म्हणत नाही, नुसतंच भावनेने म्हणत नाही. ती एक थोडीशी कसरत असते, पण ते जमल्यानंतर सांगता नाही. जमतं कसं तेही सांगता नाही. मला नाही सांगता येणार कसं. कारण असं की जर का मला विचारतात लोक, प्रत्येक संगीतकाराच विचारत असेल बरोबर की ही चाल कशी सुचली, मला असा प्रश्न पडतो की का नाही सुचायला पाहिजे. इतकं ते जसा राग येतो, जसं हसू येतं, तसंच समोर काहीतरी आल्यानंतर किंवा कुठलीही सिच्युएशन, आयुष्यातली कुठलीही घटना, चांगली वाईट कुठली, ती मनावर बिंबताना ती आमच्यावर म्युझिकलीच बिंबली. मग तो प्रसंग कुठलाही असो, काय नापास झालेला असो की आता घरी गेल्यावर काय होईल तेव्हा पण म्युझिकच वाजलंय, किंवा पहिल्यांदा आयुष्यात नॉमिनेशन आहे तो असो, किंवा घरात पहिले मूल जन्माला आलं तो असो, कुठलाही प्रसंग ती आणि त्या अंगवळणी पडले. आणि मला असं वाटतं ना की कुठल्याही संगीतकाराला असं सांगून किंवा त्याला असं ठरवून नाही करता येत की हा चला आता मी बसतो आणि काही फील नसेल केलेलं किंवा आयुष्यात काही चढउतार पाहिलेले नसेल आणि मी असं तिकडे गाणं करतो, तर ते ना ते गाणं तितक्या समर्पक किंवा तितकं असं ठाकून पोचत नाही. कॅनव्हास
जेरॉक्स पेन्सिल आणि रंगाच्या मिलापातून या जगात काय बदल हवे आहेत यासाठी शनिवार वाड्यावर अनोखे आंदोलन करण्यात आले. निमित्त होते अमेरिकेत सुरू असलेल्या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोस्टर काढून केलेल्या आंदोलनाचे. ट्युनिशिया, इजिप्त, स्पेन, फ्रान्स तसेच अमेरिकेत सुरू असलेल्या ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलनाने प्रभावित झालेले नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. सर्वसामान्य नागरिकांनी चालवलेले हे आंदोलन इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपित होत आहे. पुण्यातील ॲडव्होकेट बाळकृष्ण सावंत, ललित म्हात्रा, मिंटो जोसेफ आणि प्रवीण ए या तरुणांनी इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती मिळवून आणि एकमेकांशी संवाद साधून या अनोखा आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. शनिवारवाडा प्रांगणात झालेल्या या आंदोलनात पुणेकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन पोस्टरद्वारे भावना व्यक्त केल्या. तेथे फिरायला आलेले नागरिक हे काय चालले आहे ते विचारून त्यामध्ये सहभागी होताना दिसत होते. शेतकरी आत्महत्या, अणुऊर्जा, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्रीभ्रूण हत्या, महागाई अशा विविध सामाजिक प्रश्नांवर नागरिकांनी चित्रांच्या माध्यमातून आंदोलन केले. मुत्सद्दी आणि लढवया सेनानी महादजी शिंदे यांनी मराठीची दौलत सांभाळली असे मत ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांनी व्यक्त केले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने अभिजित आंबेकर लिखित रणधुरंधर या महादजी शिंदे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक जगदीश कदम, रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. पुढे बोलताना बेडेकर म्हणाले, महादजी शिंदे यांनी मुघल एम्पायर सांभाळले. त्या काळी त्यांच्या सैन्यात 1.5 ते 2.25 लाख सैन्य, 50 ते 60,000 घोडेस्वार, 200 युरोपियन ऑफिसर्स होते. इंग्रजांना धाक वाटावा आणि ज्यांनी दिल्लीच्या बादशहाला जिंकले असे महादजी शिंदे यांनी मराठीची दौलत उभी केली आहे असेही ते म्हणाले. जगदीश कदम, अभिजित आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले तर रवींद्र घाटपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मी दिल्लीपासून हरियाणातला भाग आहे, रेवाडीच्या जवळचा. इथे कानोड नावाचं गाव आहे. आता त्या गावाचं नाव बदलले, आता त्या गावाचं नाव महेंद्रगड असं झालेलं आहे. परंतु 1803 मध्ये मराठ्यांची उत्तरेतली शेवटची लढाई इंग्रजांची ही तिथल्या एका गावात झाली. त्याची आपल्याकडे नोंद आहे. आपल्या सगळ्या कागदपत्रात त्याला लासवाडीची लढाई असं म्हणतात. आणि ही जी सगळी ठिकाणं आहेत, गावं आहेत, त्यातली आपल्याला काही बघता येतील का असं मी तिथं जवळपास काही कामाला गेलो की असा विचार करून मी तिथं मुद्दामून जाऊन येत असे. तसं मी एकदा दिल्लीला गेलेलो असताना आता लासवाडी कुठे बघूया, ते कानोडच्या जवळ आहे. तिथे एक महेंद्रगड या नावाचा एक किल्ला आहे. म्हणजे आता ते त्या कानोडचं नाव झालं. तिथं अजून एक किल्ला आहे, काय इंग्रजांनी बांधला छोटासा एका टेकडीवर किल्ला. त्याला जॉर्जगड असं नाव दिलं लोकांनी, जॉर्जगड. त्याने त्याचं नाव वर काय, आता त्याला जहाजगड म्हणतात तिकडे लोक. आपल्याकडं इतिहासात कधीही कुणाचं नाव व्यवस्थित घेत नाहीत बरं का, सांगत नाहीत. त्याच्यात अँडरसन असलं की आपले लोक इंद्रसेन म्हणतात. कॅप्टन स्टुअर्ट होता, त्याला इष्टूर फाकडा म्हणायचे लोक. म्हणजे बघा, हे परवडलं. एक वेळ जेन हॉल नावाची एक बाई होती, तिने एक सेना उभी केली होती. ते जेन हॉलला लोक जमाल खान म्हणायचे. या इतिहासाचा फार गमतीदार वापर हा करता येतो. पण मी ज्या वेळेला तिथं लासवाडीकडे चिंडत होतो, काही मिळतच नव्हतं गाव. तिथं प्रवास करायचा तो उंटावरनं तरी नाही तर पायी तरी, अशी परिस्थिती होती. रस्ते वगैरे काय नव्हते तिथं फार, आणि कोणी माहिती सांगत नव्हतं मला. म्हटलं तर काय करायचं तरी, काय कुठं शोधायचं. शेवटी एका बाबाला माझी दया आली. म्हणाला, बेटा क्या ढूंढ रहे हो? म्हटलं एक कस्बा है लासवाड़ी करके, वो ढूंढ रहा हूं, कहाँ है वो? म्हणाले, इस नाम का कोई कस्बा यहाँ नहीं है, लेकिन नसवारी करके एक कस्बा यहाँ से 5-6 मील दूर है, वहां जाके देख लेना, शायद तेरा काम हो जाए. मला 2 डोंगरांच्या ओळी ते पार पाडाव्या लागल्या. त्याच्यासाठी वाळूतनं चालत संध्याकाळी मी आलो. वाळून भरलेलं असायचं, ओळखू यायचं नाही कोण आहे बाबा. लहान मुलं ओरडत जायची घरी, त्यामुळे मोठे बाबा बाहेर यायचे, कोण आहे ते बघायला.